उद्धव ठाकरेंची ही शेवटची निवडणूक आहे। निवडणुकीनंतर त्यांच्याकडे कार्यकर्ते राहणार नाहीत असा दावा माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी केला। अतिशय महत्त्वाचं विधान आपण पाहतोय। यावर ठाकरे सेनेचे नेते अंबादास दानवेंनी देखील प्रत्युत्तर दिलंय। तर काय म्हणाले ते आपण पाहूया। मला स्वतःला खात्री आहे की ज्या दिवशी उद्धव ठाकरेजींनी भारतीय जनता पक्षाची संगत सोडली आणि हिंदुत्वाला सोडलं आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची संगत केली, त्या दिवशी त्यांचा पक्ष जवळपास संपुष्टात आला होता। त्याचा परिणाम तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिसला आणि आता ही निवडणूक ही त्यांची शेवटची निवडणूक आहे। या निवडणुकीनंतर त्यांच्याजवळ असलेले कार्यकर्ते हे आपल्या आपल्या सोयीने दुसऱ्या पक्षात जातील। तो पक्ष आता शेवटची निवडणूक लढतोय। हा पक्ष आता पुढच्या निवडणुकीला रावसाहेब दानवेंची शेवटची निवडणूक झालेली आहे, त्यामुळे त्यांनी उद्धवजींच्या शेवटच्या निवडणुकीची चिंता करू नये। तुमच्या कोणत्या निवडणुका, तुमचं काय खरं आहे, तुम्ही कोणत्या पक्षात आहात? उद्या अमित शहा सांगेल तिथे तुम्हाला जावं लागेल। उद्या तुमचं सुप्रीम कोर्टामध्ये चिन्हाचा प्रश्न आहे, पक्षाचा प्रश्न आहे, तर तुमचाच पक्षच राहील का नाही हा महत्वाचा प्रश्न। निवडणुका तर फार लांब आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।